अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा मार्ग या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया. आणि बघता बघता महिलांनो, आपला श्रावण महिना हा संपत आलेला आहे. म्हणजे 2 सप्टेंबरला श्रावणी अमावस्या आहे. त्यामुळे या दिवशी श्रावण महिना हा आपला संपत आहे. श्रावणी अमावस्या आहे, या दिवशी पिठोरी अमावस्या पण म्हणतात, पोळा आहे आणि सोमवती अमावस्या असा 4 एकत्र योग या तिथीला आलेला आहे. म्हणजे 2 सप्टेंबरला. यामुळे या तिथीला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला हे उलट दिसत असेल. तर ह्या 2 सप्टेंबरला एवढं काही आहे. तर बघा, श्रावणी सोमवार, सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि पोळा हा एकत्र 71 वर्षानंतर असा दुर्मिळ योग आलेला आहे. तर हा योगाचा आपल्याला महत्व आणि हा योग आपण कसा बरं या योगाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा, आपल्याला लाभ घ्यायचा आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी. तर बघा, ज्या वेळेला श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार म्हटला तर आपण श्री शंभूची महादेवाची पूजा तर करणारच आहोत. 5वी शिवमूठ श्री महादेवाला सातूची अर्पण करणार आहोत. श्री शंभूची महादेवाची जशी आपण 4 श्रावणी सोमवार पूजा केलेली आहे, तशीच 5व्या श्रावणी सोमवारी पण आपल्याला पूजा करायची आहे अमावस्याच्या दिवशी. कारण हा दिवस श्रावणातला धरला जातो. त्यामुळे स्त्रियांना श्रावणी 5वा सोमवार आलेला आहे आणि हा दुर्मिळ योग आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या दिवशी जी सोमवती अमावस्या आहे, म्हणजे जी अमावस्या आलेली आहे ती सोमवारची आहे. आता सोमवती जर अमावस्या आपण म्हटलं तर ती अमावस्या असती, ती म्हणजे आपली लक्ष्मी प्राप्तीची अमावस्या. आता प्रत्येकच अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपासना आपण करतो, पण जी सोमवती अमावस्या असते त्यासाठी एक वेगळी सेवा आहे. त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला लक्ष्मीची सेवा करायची नाही, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी सेवा करायची आहे, अशी पूजा करायची आहे. तर ती कोणती करायची आहे तर ते बघा, आपल्याला सोमवती अमावस्या ज्या ज्या वेळेला योग येतो, आता वर्षातून सोमवती अमावस्या 1 किंवा 2 वेळा येत असतात. सहसा सोमवती अमावस्या लवकर येत नाही. आणि या वेळेला योगायोग, दुर्मिळ योग बघा, पिठोरी अमावस्या, श्रावणी अमावस्या आणि पोळा, आणि त्या दिवशी ही सोमवती अमावस्या आलेली आहे. आणखीनच विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर मग करायचं काय, तर या दिवशी तुम्हाला आपली जी आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये तुळस माता आहे. आता तुळस माता आहे, तुळस माता सर्वांनाच माहित आहे की तुळस मातेची पूजा, उपासना, सेवा केल्याच्या नंतर आपल्याला सर्व अधिक लाभ होत असतो. पण याच बरोबर आपल्याला या दिवशी ही एक सेवा करायची आहे की तुळस मातेची, जर आपली तुळस मातेचं वृंदावन आहे तर तुळस मातेची पूजा करायची. आता पूजा केल्याच्या नंतर आपल्याला तुळस मातेला 108 प्रदक्षिणा घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय नमः किंवा नारायण नारायण असं काहीही या 3 मंत्रापैकी एक मंत्र म्हणत आपल्याला श्री तुळस मातेला काय करायचे आहेत, 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता 108 प्रदक्षिणा तुळस मातेला घालायच्या आहेत. वृंदावन तुळस माता म्हणजे वृंदावन जे आपण पूजा करतो तुळशीचं वृंदावनाची, ते जर तुमचं त्या वृंदावनला जर तुम्ही प्रदक्षिणा घालू शकत असाल तर ठीक आहे. कारण बघा, काही जणांचं मी बघितलेलं आहे की अंगणातलं बऱ्याच जणांचं तुळशीचं वृंदावन थोडं खेटून असतं भिंतीला आणि त्याच्या पाठीमागून जाऊ शकत नाहीत, किंवा कुणाचं तिथून थोडीशी जागा असते आपण तिथून जाऊ शकत नाही आणि वृंदावन हे जागेवरच ठेवलेलं आहे. मग तिथं आम्ही कशा बरं प्रदक्षिणा घालणार तुळशी वृंदावनला. तर काही हरकत नाही, तुमच्याकडे जर एखाद्या कुंडीत तुम्ही तुळशीचं रोप लावलेलं असेल, तुळस लावलेली असेल, ज्याची तुम्ही पूजाही करत नसाल, पण तुळस आपल्यासाठी खूप अशी ऑक्सिजन देणारी असते 24 तास, आणि ती तुळशीचं बरेच जण तुळशीचे रोप आपल्या घरात कुंड्यामध्ये लावलेलं असतं. मग ते रोप तुम्ही अंगणात तशा योग्य ठिकाणी ठेवा, ज्या ठिकाणावरून तुम्ही अशा प्रदक्षिणा घालू शकाल 108. आणि जरा लांबून प्रदक्षिणा घालायच्या, कारण जवळच्या जवळ जर आपण असं गोल फिरत गेलो तर आपल्याला चक्कर वगैरे अशी येण्याची भीती असते. त्यामुळे थोडं आपल्याला अंतरावून काय करायचे आहे, त्या तुळशीच्या कुंडीच्या अंतरावून वृंदावन असतं तर वृंदावनाच्या अंतरावून आपल्याला अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजे मला सांगायचं की 108 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नारायणाय नमः किंवा नारायण असा हा जप करत आपल्याला प्रदक्षिणा घालायचे आहे. तुळशीला किती, 108.
आता बघा, ह्या प्रदक्षिणा आपण वृंदावनला, मी तुम्हाला सांगितलं महत्वाची गोष्ट की वृंदावन जर तुमचं तिथे शक्य नसेल तुम्हाला प्रदक्षिणा घालणे, तर तुम्ही कुंडीतल्या याला घाला. जर तुम्ही तुळशी वृंदावन दररोज तुम्ही पूजा करता तुमच्या अंगणातल्या तुळशीची, जी एक तुमचं तुळशी वृंदावन आहे, तर तिथे तुम्हाला शक्य असल्यास तिथे तुम्ही 108 प्रदक्षिणा घाला. तिथे शक्य नसल्या तर आपल्याकडे एखाद्या कुंडीमध्ये जर तुळशीचं रोप तुळस असेल तर त्याला घाला. आता हे एवढं आपल्याला करायचं आहे. पण आता तुम्ही जर त्या कुंडीतली तुळस, आता कसं आहे, आपण तुळशी वृंदावनच्या तुळशीची दररोज पूजा करतो, प्रत्येक कुंडीत लावलेल्या तुळशीची वगैरे आपण पूजा करतो का? नाही करत. एकच तुळशी वृंदावनातल्या करतो. पण त्या दिवशी तुम्हाला आता प्रदक्षिणा घालायची आहे ना, तर त्यांचे पंचोपचार पूजा करा. हळदी कुंकू अक्षता गंध वगैरे लावा त्या तुळस मातेला आणि नंतर तिला प्रदक्षिणा घाला 108 आणि त्यांना चुकांची माफी मागा. म्हणजे आपल्याकडे काही चूक झाली असेल तर, कारण तुळशी माता आहेत ज्या की पवित्र, ज्या की सर्वात जास्त श्रीकृष्णाला आवडणारी जी तुळशी माता आहे, तिचं एवढं महत्व आहे की तुम्ही श्रीकृष्णाला कितीही सोनं वगैरे आपण म्हणतो ना धन अर्पण करा, त्याला काही महत्व नाही. पण एक जर तुळशी दल किंवा तुळशी पत्र अर्पण केलं तर त्याला एवढं असं महत्व आहे श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये. त्यामुळे आपल्याला त्यांची पण माफी मागायची आहे तुळस मातेची. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रदक्षिणा 108 सोमवती अमावस्येच्या दिवशी, पोळ्याच्या दिवशी आणि श्रावणी सोमवार पण त्या दिवशीच आहे. तर 108 प्रदक्षिणा घालायच्या. यामुळे काय होतं, यामुळे आपल्या घरात कितीही दरिद्रता असू द्या, कितीही आपल्याला लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरात काही कारणावस्तव टिकत नसेल, किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहत नसेल, किंवा आपल्या घरात खूप अशी गरिबी आहे, आम्ही खूप कमवतो पण कमवलेला पैसा कुठे जातो हे कळत नाही, मागे काही पडत नाही, अशा ज्या अनेक समस्या असतात, ज्या आर्थिक अडचणी असतात, त्या सर्व काही दूर होत असतात जेव्हा तुम्ही सोमवती अमावस्या ज्या वेळेला योग येईल त्या दिवशी जर तुम्ही तुळस मातेला 108 प्रदक्षिणा घातल्या तर. असं वरदान आहे तुळस मातेला की सोमवती अमावस्येच्या दिवशी जो कोणी तुळस मातेला प्रदक्षिणा घालेल त्याची सर्व दरिद्रता ही त्याच्यापासून दूर जाईल, त्याची गरिबी ही पळून जाईल, त्याच्या घरातून निघून जाईल आणि तो माणूस हा धनवान होईल. आता आपल्याला स्त्रियांनो या दिवशी खूप अशी घाई आहे. या दिवशी पोळा आहे, पोळ्याचा स्वयंपाक, आपल्या घरात बैलांची पूजा, त्याचबरोबर आपल्याला सोमवती अमावस्या, त्यामुळे अमावस्येच्या सेवा पूजा आणि त्याचबरोबर आपल्या श्रावणी सोमवार महादेवांची पूजा हे सर्व काही करायचे आहे. पण वेळात वेळ काढून तुम्हाला तुळशी मातेचा 108 प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहे, जे की आपल्या घरातील गरिबी आणि दरिद्रता कायम स्वरूपी बाहेर जात असते. ज्या ज्या वेळेला आपल्या सोमवती अमावस्या पडेल वर्षातून किती वेळेला, त्या वेळेला जर आपण 108 प्रदक्षिणा घातल्या तुळशी मातेला, मी सांगितल्या याप्रमाणे हा मंत्र म्हणून, हे मंत्र म्हणून, तर खरंच आपल्या घरातील गरिबी दरिद्रता ही बाहेर पडत असते. माझा स्वतःचा अनुभव आहे, मी अनुभव घेतलेला आहे. परिस्थिती कुठल्या कुठे घेऊन जाते. मग लक्ष्मी प्राप्तीचा उपाय, मग म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करायची नाही, तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायची आहे. ही सेवा आपल्याला करायची आहे आणि या सेवेने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, आपल्या घरातील गरिबी दरिद्रता ही बाहेर जाणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता तुम्हाला खरंच व्हिडिओ मधलं काय आवडत असेल तर खरंच लाईक करत जा. शेअर का करायचं, बऱ्याच जण असतात ज्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खूप अशी नाजूक आहे, ज्यांना गरज आहे खूप, आणि काही केलं तरी त्यांच्याकडे लक्ष्मी माता टिकत नाही, किंवा लक्ष्मी माता त्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, अशा बऱ्याच काही पैशाच्या अडचणी असतात. जर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला, त्यांनी जर ही सेवा केली तर त्यांचं दुःख, दरिद्र, गरिबी ही नाहीशी होईल आणि त्यांनी जे पुण्य कमवलं ही सेवा करून त्याचं 10% पुण्य तुम्हाला विनामूल्य तुमच्या खात्यावर पडेल. आणि त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला, लाईक केला आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्यावेळेला तुम्हाला त्याची परिपूर्ण माहितीही मिळेल. श्री स्वामी समर्थ.